बॅटिंगचं डिपार्टमेंट असो, या तिन्ही फॉर्मॅट मध्ये ज्यांनी आपली छाप सोडली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर रामचंद्र पाटील लेजेंड क्रिकेटर ज्यांनी अनेक मैदानं गाजवली, त्यांचा सुपुत्र ऋतांशु रामचंद्र पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. जितेंद्र आणि ओमी ना सेकंडवर आपण ओमी केणी पाहायला मिळतो. डावखुरा फलंदाज आहे, डावखुरा आणि उजव्या हाताचे कॉर्डिनेशन आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋतांशु पाटील येतोय. वेस्टर्नच्या मागे बिग मॅन मिस्टर यतीन भोईर आणि वैभव भोईर हे दोन बंधू पाहायला मिळते. वैभव भोईर साठी संधी असेल प्रत्येक झीलसाठी दिलं जाईल 200 रुपये कॅश प्राईज आणि ते पारितोषिक असून मयूर भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी वैभव भोईर साठी मयूर भोईर यांच्या वतीने हे 200 रुपयाचं पारितोषिक असेल. तर लेट्स प्लेचा इशारा येतोय. विनोद भगत यांचा इशारा आपण पाहू शकाल. पहिला बॉल फेस करण्यासाठी ओमी प्रकाश केणी स्ट्राईक एंडवर आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय ऋतांशु रामचंद्र पाटील. जोगावच्या क्रिकेटच्या इतिहासातलं एक सुनेरी पान. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल केला जातोय. स्क्वेअर लेग रिझर मध्ये कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे आणि पहिल्याच बॉलवर दाखवतोय माय नेम इज ओमी प्रकाश केणी. पहिल्या बॉलवर येतोय चौकार. 4 बॉलवर दमदार स्ट्रोक आणि पहिल्याच बॉलवर आपलं खातं उघडतोय ओमी केणी ऑफ द मार्क. पहिल्या बॉलवर चौकार येतो. टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. हे विकेट अतिशय महत्वाचे असणार आहे झुगाव टीम साठी. ओमी जर सेट झाला तर आणखीनच विस्फोटक फलंदाज आहे आणि सेट झाल्यानंतर या बॅट्समनला या बॅटरला बॉल टेनिस बॉल नाही तर फुटबॉल दिसतोय असं अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. पहिल्याच बॉलवर चौकार. रणवीमध्ये अडथळा येतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन यंग टॅलेंट आहे. एकीकडे ऋतांशु पाटील तर दुसरीकडे ओमी केणी अशी ही बॅटल कॉन्टेस्ट. लोअर फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला. वैभव भोईर आपल्याला तैनात पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता होती. ही बॅटल ही कॉन्टेस्ट हा संघर्ष या दोन युवा खेळाडूंमध्ये आहे आणि तो संघर्ष नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडेल. चेंज ऑफ पेस फटका एक्झिक्यूट केलाय. मिड विकेट रिझर मध्ये कुठलाही प्रोटेक्शन नाहीये. ओमीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार चौकार. पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर मात्र चौकार. एक तेरी तो एक मेरी असंच काहीतरी चित्र पाहायला मिळते. एक छोटीशी टीम मीटिंग केली गेली आहे. कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय डीप मध्ये आहे. कटियार सर्कलचा विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग. डीप मध्ये जर पाहिलं तर एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हे पट्टी जर पाहिली तर फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. आणखी मागच्याच दुसऱ्याच मॅच मध्ये मोहम्मद यांनी काय गोलंदाजी केली. आपल्या षटकात फक्त सिंगल खर्च केली आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करून या ते षटक देखील अप्रतिम हाताळलं. पण दुर्दैव मानावं लागेल की गावदेवी मर्याई जोगाव टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं. कारण की 5 बॉल मध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता होती पण त्या 2ही धावा होऊ शकल्या नाही. यालाच क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाष्य करणे ही मूर्खपणाचा ठरतोय. यावेळी 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4-8 वर जाऊन पोहोचते. 2 चौकार ओमीच्या बॅट मधून आलाय आणि चौथा बॉल फेस करण्यासाठी तो तयार आहे. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये केलं जात आहे वैभव भोईरच्या माध्यमातून. मयूर भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक वैभव भोईर या खेळाडूसाठी आहे आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील अनेक पारितोषिक होते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दर्शन भोईरच्या माध्यमातून देखील जोगावच्या टीमला पारितोषिक लगवलं गेलं होतं. इथे चांगला टोका आहे. इथे सापळं रचलं गेलं होतं. एक मोठी विकेट आणि या बॅटल मध्ये आपण पाहू शकाल
वृत्तांशु रामचंद्र पाटील यशस्वी होते. फलंदाज ओमी केडी बॅक टू पॅव्हिलियन. इट्स बिग ब्लो. मोठा हादरा, मोठा फलंदाज बॅक टू द ग्राउंड. कॉन्टेस्ट या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतरच्या बॉलवर आपण पाहू शकाल शिकार केली आहे. मी तर म्हणेन ओमी केणी याची. वृत्तांशु पाटील टॅलेंटेड क्रिकेटर आहे. अनेक वर्षाचं जर पाहिलं तर या झुगाव टीमसाठी प्रतिनिधित्व करतोय आणि आतापर्यंत जर पाहिलं तर अनेक व्यावसायिक संघामध्ये देखील हा खेळाडू आपल्याला सातत्याने भूषण पाटील यांच्या सोबत पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मात्र अन्नपला अनुभव पणाला लावत असताना 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. टीमची धावसंख्या 8 वर 2 पोहोचते. 1 गडी बाद. नवीन फलंदाज साहिल नाईक. यावेळी सन्मानाने क्रिकेट खेळला गेला. डिफेन्सिव्ह क्रिकेट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहू शकाल सिंगल मिळते. 1 षटकाचा केस संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा असा सुरुवात म्हणावं लागेल साईनाथ दिवाड टीमची. हा थरार आहे. मॅच क्रमांक आपल्या समोर रंगली जाते ती 4थी. पहिल्या गटाचा विचार केला तर कुमार 11 तुर्बे टीमने 2 सामने जिंकून 3ऱ्या फेरीत प्रवेश केला आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुरुवात होते मॅचला. मयूर भोईर टेनिस बॉल क्रिकेटचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. अजूनही टेनिस क्रिकेटमध्ये देखील अनेक पराक्रम केल्यात या मयूर भोईर सारख्या एक टॅलेंटेड खेळाडूने. मयूर भोईर, यतीन भोईर आणि त्याचबरोबर वृत्तांशु पाटील, वैभव भोईर देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. हिमांशु पाटील हा खेळाडू देखील आहे. कल्पेशने देखील इम्प्रेस केलाय. आलेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली होती. चेंडू जातोय सरळ चकून यशकाला तोपर्यंत बेस सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी याच मैदानावर अनेक वर्ष सराव करतात म्हणजेच या मैदानाची खडा ना खडा माहिती या खेळाडूंना आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः करून काढलाय. आपण पाहू शकाल लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्रक्षण आहे. सिंगल वर समाधान मानावं लागेल आणि एका धावाने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिली धाव साहिल नाईकच्या बॅट मधून येतोय. जितेन केणीला आता आपला अनुभव दाखवावा लागेल कारण की ओमी परतल्यानंतर जितेनला चार्ज घ्यावा लागेल. या मॅच मध्ये एक भरवशाचा फलंदाज आहे आणि आपल्या साईनाथ टीम साठी अनेक वर्षापासून एक सलामीवीर म्हणून भूमिका पाहायला मिळते. साईनाथच्याच मैदानावर जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा खिताब ज्यांनी पटकावला. ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या अगदी स्टिकरला लागतोय तोपर्यंत मे सिंगल डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 याकडे. 12 धावा. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉल मध्ये 3 सिंगल आलेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकात फक्त 9 धावा आणि या षटकाच्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात मयूर भोईरने. तेच तर स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण हार्दिकला पाहू शकाल. अजून एक यंग टॅलेंट खेळाडू आहे हार्दिक भोईर, युवा खेळाडू. त्याचबरोबर यतीन भोईर आणि विजेंद्र भोईर असतील, वैभव भोईर, विनीत भोईर अशी खेळाडू आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
ऋतांशू पाटील यशांच्या मागे आहे आणि षटक देखील अप्रतिम पाहायला मिळते आतापर्यंत मयूर भोईरच्या माध्यमातून 5 चेंडूत फक्त 4 धावा खर्च केल्यात यावेळेस ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न केला होता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आहे पण सिंगल मिळेल षटक क्रमांक संपला गेले दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपला टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर या षटकात धावा खर्च केल्या फक्त 5 धावा खर्च केल्या अप्रतिम षटक म्हणावं लागेल 2 षटकांचा म्हणजे पॉवर प्लेच येतील रिस्ट्रिक्शन इकडे संपलाय आणि 1980 ते 1990 या कालखंडामध्ये डिस्को डान्सर म्हणून ज्याला ओळखलं जातं बप्पी दा आणि त्यांचंच याच आठवड्यात निधन झालं त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली मुरगेश शेट्टी सर यांचं आगमन झालंय यांचं देखील सरचे स्वागत आहे स्वर्गीय अर्जुन राखमाराम भोईर माजी नगरसेवक चषक 2022 मध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय विजेंद्र भोईर या जुगावासाठी देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय अग्रिकुळीत स्पर्धा असतील किंवा जुगावच्या अनेक स्पर्धा असतील यात विजेंद्रचा देखील तितकाच हातभार आहे या जुगाव क्रिकेटमध्ये आणि 30 षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे समोर आहे साहिल नाईक पहिलाच बॉल इथे मात्र झुरकस मारण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइडला ऋतांशू पाटील आपल्याला पाहायला मिळतो तोपर्यंत मिळेल सिंगल साहिल नाईकीचा विचार केला तर अगदी कमी वयात ज्याने या टीम मध्ये प्रवेश केला आणि नुकतीच झालेल्या दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग मध्ये काय धुवाधार बॅटिंग केली मॅन ऑफ द सिरीज म्हणून बायसिकल देखील आपल्या नावी केली 130 धावा अक्षरशः कुठून काढल्या होत्या या खेळाडूने एक अर्धशतक देखील याच्या नावावर होतं या DKPL दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग मध्ये आणि टीमची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते साइडआर्म ऍक्शन मध्ये लाईन काहीशी खराब होते अंपायरचा कॉल येतोय white+1 बाय 1 गेट 1 फ्री म्हणजे 2 धावा इथे बोनसच्या स्वरूपात मिळतात टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर 17 ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट 1 गडी बाद 17 धावा ओमेच्या बॅट मधून 2 चौकार आले होते पण त्यानंतरचा कुठलाही फलंदाज आतापर्यंत मोठे फटके खेळू शकला नाही त्याचं कारण चांगल्या लेंथनी गोलंदाजी केली जाते या मॅच मध्ये विजेंद्र भोईर गोलंदाजी ट्रॅकवर हा ट्रॅकर शार्प बॉल इथे पाहू शकाल मिड विकेट रिजन मध्ये कल्पेश वेगाने येईल सिंगल कंप्लीट केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला पण इथे मध्येच रोखलं गेलंय साहिल नाईकच्या माध्यमातून सिंगल वर समाधान मानावं लागेल एक धाव करून टीम पुढे जात असताना जितेन केडी त्याचबरोबर साहिल नाईक यावर बऱ्याचशा अपेक्षा असतील साईनाथ दिवा टीमच्या आणि इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे ऑलराऊंडर कार्पेट हिमांशु पाटील काहीसा उशीर करतो तोपर्यंत मिळेल सिंगल एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण पाहू शकाल आतापर्यंत पहिल्या षटका वगळता दुसऱ्या कुठल्याही षटकात मात्र एकेरी दुहेरी किंवा चौकार षटकार आला नाही अतिशय चांगलं षटक हाताळावं लागलंय विजेंद्र भोईर याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 3 बॉलचा खेळ संपला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 आकड्यावर 19 लॉस ऑफ 1 विकेट 1 गडी बाद 19 हा ट्रॅकर इथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता स्विंग मिस म्हणावं लागेल चांगलं षटक हाताळलं जात आहे अनुभवी खेळाडू आहे आणि सातत्य सराव या मैदानावर करतोय या मैदानाची खडा ना खडा एक खेळपट्टी साकारत असताना देखील विशेष भूमिका विजेंद्रची राहिले इथे बॅटची स्लाइस लागली होती की काय एशियनच्या मागे गफलत केली जाते यातील भोईरच्या माध्यमातून आणि डॉटबॉलची सांगता होते 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय कौतुक करेन विजेंद्रचं कारण की या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या टीमची धावसंख्या फक्त 19 वर जाऊन पोहोचते अखेरचा बॉल
आणि अखेरचा बॉलवर जर पाहिलं तर विजेंद्र भोईर काहीसा परतर बॉल तो उगीच आपलं पहिल्यांदा बॉल चांगला चांगला फटका आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने आपण पाहू शकाल. हिमांशू पाटील येतोपर्यंत आपण ऋतांशू पाटील पाहायला मिळतो तोपर्यंत मी सिंगल. टीमची धावसंख्या एकीने पुढे सरकते. 3 षटकाचा केस संपला. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचते. या षटकात फक्त 6 धावा आल्या. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 5 धावा आणि तिसऱ्या षटकात विजेंद्र भोईर याच्या फक्त 6 धावा. 3 षटकाचा केस संपला. 20 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते 1 गड्याच्या मोबदल्यात. असेल हॅट्रिक साठी बाटली फायटर्स यांच्याकडून हॅट्रिक साठी 3000चा कॅश प्राइज दिला जाईल. हॅलो बाटली फायटर्स च्या प्रतिनिधींचा देखील चाहते आहे या ऋतांशू पाटीलचे. आणि यावेळी प्रभाकरजी भोईर साहेब यांचं आगमन झालंय. जो गावच्या समाजकार्यातील आणखीन एक मोठं नाव आणि आज मुख्य व्यासपीठावर त्यांचं देखील सरस स्वागत आहे. वेलकम सर, आपलं सरस स्वागत आहे. स्वर्गीय हरिश्चंद्र आत्माराम भोईर माजी नगरसेवक चषक 2022 मध्ये ऋतांशू पाटील. पहिलाच बॉल ऑफ ट्रॅकर चांगला फटका आहे पण सिंगल. एका धावाने टीमची धावसंख्या 21 बसून पोहोचते 1 धाव. आतापर्यंत सिंगलचा खेळ पाहायला मिळते. बॉल पूर्वा करून ठेवलंय. चेंज ऑफ पेस, चांगली गोलंदाजी, बॅटची स्लाइस लागली, फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होतोय, सिंगल मिळेल. चांगली व्हेरिएशन आणि आपण पाहू शकाल ऋतांशू पाटील टॅलेंटेड क्रिकेटर आहे आणि आपले फिंगर रोल करण्याची कला देखील अवगत आहे या खेळाडूकडे. त्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे आणि जे 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते लागू झालाय. आपण पाहू शकाल वैभव भोईर साठी, कारण की ते पारितोषिक लागवलं गेलं होतं. आपण पाहू शकाल मयूर भोईर यांच्या माध्यमातून. मधलं एक मोठं नाव प्रभाकरजी भोईर साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये आदेश. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? पहिले आप करके गाडी निकल गई. त्यावेळेस चेंडू नोमॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगल डबल धावा. 2 धावाने टीमची धावसंख्या 24 धावा. साहिल नाईक प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय, झगडतोय या मॅच मध्ये. मोठे स्ट्रेक खेळण्यासाठी जिथे प्रयत्न सुरू आहे. पण मी कौतुक करेन ऋतांशू पाटील याचं. काय गोलंदाजी होते ते करणार आणि या फटक्यावर या टेस्ट चेंडूवर न्यूटनचा थर्ड लॉ लागू होतोय. फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ज्या भन्नाट वेगाने चेंडू आला होता त्याच भन्नाट वेगाने चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. व्हॉट अ शॉट दॅट इज. आनंदीगे साहेब यांच्यावर हे गीत
आणि लाजबाब स्ट्रोक. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल खुलवट टप्प्याचा चेंडू खडून काढलाय. चांगला स्ट्रोक लगवला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते एक षटकारानं. इथे मात्र षटक क्रमांक संपला गेलाय. चौथ्या 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 31. 31 धावा. सन्मान देखील केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय. पुष्पा चित्रपटातील तरी गीतानंतर पुन्हा एकदा जाऊया आपण मॅच कडे. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या 31. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 31 धावा. अखेरचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय हिमांशू पाटील. आपण पाहू शकाल लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे जुगाव टीम साठी आणि लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. आपण पाहू शकाल या स्लॉगवरच्या षटकात कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल. पहिला स्पुलर लेनचा चेंडू आहे. चांगला फटका लगवला जातोय मिड विकेट रिजन मध्ये. आपण पाहू शकाल सिंगल कंप्लीट केली जाते. पहिलाच खराब चेंडू होता त्याला एक्झिक्यूट करू शकला नाही. साहिल नाईक देखील स्वतःवर नाराज असेल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 32. 32 धावा. जोगावच्या क्रिकेटच्या या कुंभमेळ्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. माजी नगरसेवक चषक 2022 थरार आणि आज पहिला दिवस आणि पहिला दिवस एक दमदार सुरुवात या स्पर्धेची देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू चूक केली हिमांशूनी आणि या चुकीला क्रिकेटमध्ये अजिबात माफी नाही. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. चूक करावी पण चुकीचं कारण विसरू नये. चूक विसरावी पण चुकीचं कारण विसरू नये असं म्हटलं जातं. पण ही चूक पहिल्या बॉलवर केली होती पण त्याचं कारण मात्र विसरला होता हिमांशू पाटील आणि दुसऱ्या बॉलवर देखील ती चूक केली. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 38. हा प्रकार चेंडू होता इथे मिस झालाय. तोपर्यंत आपण पाहू शकाल बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या 39. 39 धावा. अजून या इनिंगचा जर विचार केला तर 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या 3 बॉलवर 2 मोठे फटके आले तर नक्कीच धावफलक 50 गाठेल. त्यासाठी प्रयत्न असेल. 50 जर गाठले तर नक्कीच फायटिंग स्कोर होऊ शकेल या मॅच मध्ये. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ते धाव घेण्याचा प्रयत्न काय घडले मैदानाच्या आतमध्ये. अगदी फन्नी क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद होतोय. फलंदाज बाद होतोय. आपण पाहू शकाल आदेश एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. टीमची धावसंख्या 39. डीजे आदेशच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. खऱ्या अर्थानं क्रिकेट या खेळामध्ये डीजेचं देखील तितकंच विशेष भूमिका आहे आणि त्याबद्दल देखील आपण चर्चा करूया. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय. यावेळी स्टॉपेज संधी आहे आणि हे दुसरं म्हणजे 400 रुपयाचं पारितोषिक मयूर भोईर यांच्या माध्यमातून जे लगवलं गेलं होतं यावेळी वैभव भोईर साठी निश्चित झालाय.
2 झेल आतापर्यंत वैभव भोईरच्या माध्यमातून घेण्यात यशस्वी झालाय आणि फलंदाज साहिल नाईकच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज बाद. आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रितेश मडवी आपण पाहू शकाल. लास्ट बॉल या इनिंगचा. शेवटच्या बॉलवर स्ट्रॉंग अपील केली आहे आपण पाहू शकाल. पंचांनी फिरवलेले सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि काय घडलाय, 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. 2 धावांना टीमची धाव संख्या 41 वर जाऊन पोहोचते आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय येणाऱ्या 5 षटकामध्ये. 30 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आपण पाहू शकाल साईनाथ देवा तर दुसरीकडे जुगाव 11 जुगाव असा सामना पळतोय. 42 धावांचे टार्गेट आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत असं म्हटलं जातं माहोल बदलतं संगीत मनाला प्रफुल्लित करतं संगीत मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. साहेबांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. अतिथी देवो भव ही भारतीय महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्या परंपरेला जतन देखील केलं जातं या स्पर्धेच्या निमित्तानं. तर 42 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडू 42 धावांचं समीकरण आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. पुन्हा एकदा येऊया योगा यू आय. चंद्र आत्माराम भोईर माजी नगरसेवक चषक 2022 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर कॉमेंट्री क्षेत्रातील बुलेट ट्रेन ज्याला म्हटलं जातं आणि डिमांडिंग व्हॉइस मिस्टर बाबू शहा आज आमच्या समितीत जुळले गेलेत. मॅन फ्रॉम तळजे MIDC आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी आणि मागच्या स्पर्धेसाठी देखील बाबू शहा यांची वर्णी लागली होती. मागणीचे समालोचक आहेत. अनेक स्पर्धेमध्ये त्यांना खास आमंत्रित केलं जात आहे आणि नवी मुंबईमध्ये देखील अनेक स्पर्धेमध्ये बाबू शहा यांची मागणी आहे. फॅन्स फॉलोइंग खूप आहे त्यामुळे बाबू शहा यांना देखील अनेक स्पर्धेमध्ये आपण नवी मुंबईमध्ये पाहतोय आणि तमाम प्रेक्षकांना अक्षरशः एंटरटेन करण्याचं काम केलं जात आहे. बाटली फायटर्स या टीम कडून ऋतंशूसाठी पारितोषिक असेल. एका षटकारासाठी 500 रुपये आणि लगातारच्या 3 षटकारासाठी 3000चं पारितोषिक. हे पारितोषिक ऋतंशू
रामचंद्र पाटील यासाठी असेल. मैदानाच्या आतमध्ये व्हेरी डेंजरस मॅन इंटर द ग्राउंड मिस्टर ऋतांशु पाटील आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवर आपण कल्पेश भोईरला पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी ओमी केणी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिल्याच बॉलची सुरुवात होते. पहिल्याच बॉलवर हेलिकॉप्टर लगावला गेला आणि तो लँड होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतांशु पाटीलच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग षटकार. देखा तुम्हें हमको गया सेकंड टाइम अकाउंट ओपन केलं आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. त्या खाली प्रितेश. पहिल्या बॉलवर ऋतांशु त्यानंतर ओमी केणी दाखवतोय. अशीच बॅटल मागच्या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळालं होतं. ऋतांशुनी बाद केलं होतं ओमी केणीला आणि यावेळेस ओमी केणी बाद करतोय ऋतांशु पाटील या फलंदाजाला. या बदला मात्र झालाय पुरा. आता मात्र पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र फलंदाज बाद. अनेक स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी जुगावण्यासाठी केलाय हा खेळाडू मिस्टर यतीन भोईर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. तिसरा बॉल पॉवर प्ले क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं आपण पाहू शकाल. फुलरलेचा चेंडू आहे. इथे कव्हर रिजन मध्ये मोटकस मारण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहू शकाल इथे डॉट बॉलची सांगता होते. तीन चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिल्या बॉलवर षटकार त्यानंतर मात्र काही कमबॅक केलंय. लोवर फुलटॉस चेंडू आहे. चांगला स्ट्रोक आहे. एक्झिक्यूट केले वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये वेगाने येईल. डीप मधून आपण पाहू शकाल साहिल नाईक तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. 42 धावांचे टार्गेट आहे. टार्गेट जरी छोटं असलं तरी देखील मॅच मध्ये कुठलंही टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं. हे चित्र दाखवलं होतं दुसऱ्या मॅच मध्ये ज्यावेळेस जुगाव टीम खेळत होती आणि त्याच्या समवेत होता तो म्हणजेच जय बालाजी राबाडे. काय मॅच झाली होती त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर संघर्ष केला तर साईनाथ दिवा कमबॅक करू शकतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी खडून काढलाय. चांगली गोलंदाजी होते. कौतुक करेन या गोलंदाजाचं. बॅटिंग मध्ये 2 चौकार मारले होते या ओमी केणीने पण गोलंदाजी मध्ये आपलं 100% योगदान देत असताना या मॅच मध्ये टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. आतापर्यंत 5 चेंडूचा केस संपलाय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 42 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस यशच्या उद्ध्वस्त केल्या जातोय. अखेरच्या बॉलवर कल्पेश भोईरच्या विकेटचं पतन. दुसरा विकेटचं पतन. 2 गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा 2 गडी बाद.
मैदानाच्या आतमध्ये मंथन पाटील यंग टॅलेंट खेळाडू आहे. यावेळी साथ द्यावी लागेल यतीन भोईरची, कारण की पहिल्या षटकात अप्रतिम कामगिरी केली आहे. ओमी केळीने फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 अडथळे दूर केले. ऋतांशु पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल कल्पेश भुईर सारखे 2 अडथळे दूर केले. सलामीची जोडी मात्र डगआउट मध्ये परतल्या. यतीन भुईर आणि फलंदाज मंथन पाटील हा खेळाडू आहे. नवीन गोलंदाज वापरला जातोय मोनिश हा गोलंदाज वापरला जातोय पॉवर हिट क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. 42 धावांचे टार्गेट आहे. अजूनही धावांची आवश्यकता असेल की 35. 24 चेंडू 35 धावा असं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगलं क्रिकेट स्वर्गीय हरिश्चंद्र आत्माराम भोईर माजी नगरसेवक चषक 2022 थरार. हा ट्रॅकर चेंडू इथे मात्र स्क्वेअर किट करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जाते. ज्या पद्धतीने जुगाव 11 टीमने गोलंदाजी केली आहे खास करून ऋतांशु पाटील आणि त्याचबरोबर संपूर्ण टीमची गोलंदाजी डिपार्टमेंट अतिशय चांगली झाली. यावेळी खूप चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये 38 सर्कल पार केलाय. सिंगल कंप्लीट केली जाते आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. चांगला स्ट्रोक यतीन भोईरच्या माध्यमातून आणि टीमला मिळेल 2 धावा. 2 धावाने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये. चेंडूचा धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर. 10 धावा अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 22 चेंडू 32 धावा असं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. जुगाव 11 वर्सेस साईनाथ दिवा असा सामना असा संघर्ष मॅच मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटची स्लाइज आणि बिहाइंड विकेट किपरला जबाब झेल पकडला जातोय. फलंदाज यतीन भोईरच्या खेळीचा देखील अंत होतोय. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू डगआउट. यतीन भोईर तंबूच्या आश्रयाला परतलाय. भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक यंग टॅलेंट खेळाडू आहे मंथन पाटील आणि त्याचबरोबर विनीत भोईर अशी ही 2 यंगस्टर खेळाडू इन ऍक्शन मध्ये आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच मध्ये अजूनही संधी आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असेल. साईनाथ दिवा तर दुसरीकडे जुगाव 11 या मैदानावर लहानपणापासून सराव केले या जुगाव टीमने आणि जुगाव टीम सहजासहजी हार मानणारी टीम नाही. कारण की या टीम कडे असेल मयूर भुईर सारखा एक जेन्युइन ऑलराउंडर, हिमांशु पाटील सारखा एक दर्जेदार खेळाडू आणि यावेळेस मात्र विनीत भोईर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय मोनिश. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. कव्हर रिजन मध्ये लाजवाब स्ट्रोक. आपला स्ट्रोक चेंडू बघता बघता जातोय सीमारेषा पार. विनीत भोईरच्या बॅट मध्ये देतोय संघर्षमय चौकार. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 14 धावा आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. विनीत भोईर आपले इरादे स्पष्ट करतोय. एक अप्रतिम आणि नेत्रदीपक फटका लागून आपल्या टीम साठी 4 धावांचं योगदान देतोय. पुन्हा एकदा मोनिश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. सेकंडवर विनीत भोईर. एकदा चांगला स्ट्रोक आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक रितेश आपल्याला डीप मध्ये पाणी होते. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाहीये आणि एका धावानं टीमची धाव संख्या 15 धावा. विनीत भोईर खूप चांगले स्ट्रोक लगवतोय. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 2 चेंडू पेस करत असताना 5 धावांचं योगदान देतोय. 42 धावांचं टार्गेट आहे.
यानंतरची मॅच असेल ती म्हणजेच बोनकोडे 11 बोनकोडे वर्सेस कैलासाची राकेश हिमांशू स्मृती दारावे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात केली जाते. मोनिश गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि समोर असेल मंथन पाटील. तेज तरार पण अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. उसळी घेणारा चेंडू आहे. तेज तरार टाकण्याचा प्रयत्न केला होता बाउन्सर पद्धतीची गोलंदाजी आणि यावेळेस मात्र दंडित देखील केलाय अंपायरच्या माध्यमातून. अंपायर जर पाहिलं तर हेमंत पाटील आणि स्क्वेअर लेग पंच विनोद भगत आपल्याला पाहायला मिळतात. अजून या षटकाचा विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहे. चांगला फटका आहे ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक प्रितेश मडवी येईल. सिंगल कंप्लीट केली जाते. काहीसा फंबल करतोय आणि इथे 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. 2 षटकांचा खेळ ते संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. आता समीकरण असेल ते म्हणजेच 18 बॉल आणि धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे तब्बल 24 धावांची. 24 अजूनही धावांची आवश्यकता 18 बॉल. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. सामना स्पीडअप करा विनंती करतोय. आपल्याला दिलेल्या निर्धारित वेळेत आपण सामना संपवा. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ओमी केणी गोलंदाजी ट्रॅकवर. 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. विनीत भोईर ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पूर्व टप्प्याचा चेंडू अक्षरशः करून काढण्याचा प्रयत्न केला आणि ते पहिल्याच बॉलवर मिळते सफलता. विनीत भोईरच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू डगआउट. इथे खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय ओमी प्रकाश केणी जो बॅटिंग मध्ये अपयशी ठरला होता पण गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी करतोय. उमीचा मात्र पाहिला तर 3 गडी बाद आतापर्यंत उमीच्या माध्यमातून केले गेलेत आणि टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर लागतात. परतल्यानंतर नवीन फलंदाज हार्दिक भोईर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक यंग टॅलेंट खेळाडू आहे. आता मात्र मॅच अडचणीत आहे, संकटात आहे आणि साईनाथ दिवा टीमची बॉडी लँग्वेजचा विचार केला तर पॉझिटिव्ह माइंडसेटने आतापर्यंत क्रिकेट खेळतात. कौतुक करीन ओमी केणीचं कारण की काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. फ्रेंड्स 11 कडून फ्रेंड्स फॉर एव्हर हार्दिक साठी 2 षटकारासाठी 3000. मॅच जर पाहिले तर अडचणीत आहे, संकटात आहे पण या मॅच मध्ये जर पाहिले तर हार्दिक आणि मंथन सारखे यंग टॅलेंट
चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओमी अप्रतिम गोलंदाजी करतोय. कुलरलेचा चेंडू आहे पुन्हा एकदा लगातारचा दुसऱ्या विकेटचा पतन आपण पाहू शकाल. पहिल्या बॉलवर विहितला बाद करण्यात यशस्वी झाला आणि दुसऱ्या बॉलवर मंथन देखील परतलाय. चौथा गडी इथे मात्र वैयक्तिकरित्या बाद करतोय गोलंदाज आपण पाहू शकाल ओमी केणी आणि 5 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. याकडे देखील लक्ष असेल आणि डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. कौतुक करेल ओमी केणीचं. काय गोलंदाजी या ओमीने लाजवाब गोलंदाजी केली आहे. मॅच मध्ये जान आणण्याचं काम केलंय, संघर्ष केलाय आणि या मॅच मध्ये वेगळा रंग आणण्याचं काम करतोय ओमी केणी. लाजवाब गोलंदाजी. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स आणि त्या आता मात्र डॉट बॉलची सांगता. जिथे 18 बॉल 24 धावांची आवश्यकता होती तिथे मात्र समीकरण झालाय 15 बॉल 24 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. प्रत्येक बॉल नंतर मॅचचं इक्वेशन बदलत आहे आणि आपण मंचावर पाहू शकाल दर्शनजी भोईर यांचं आगमन झालंय. या स्पर्धेचे भाग्य विधाते देखील आहेत. इथे मोठा फटका, टायमिंग बेमिसाल आणि साऊंड येतोय. इथे फलंदाज मयूर भोईरच्या बॅट मधून येतोय मस्त नीट षटकार. 6 धावा. मयूर भोईर पहिला षटकार येतोय. यावेळेस षटकार आल्यानंतर प्रेशर आहे इथे साईनाथ दिवाड टीमला. आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25. टॉस का बॉस या मंचावर धारावी टीम आणि बोनकुडे 11 बोनकुडे बाबूशा आमच्या सोबत जुडले जातील. आता समीकरण असेल अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. टॅलेंटेड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. म्हणूनच म्हटलं जातं कॅमेराला लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं असतं. हा सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय मयूर भोईर. धारावी टीमचे कॅप्टन प्लीज, तुम्हाला विनंती असेल की प्लीज आपला कॅप्टन पाठवा. हे षटक संपण्याच्या आधी तुमचा कॅप्टन इथे कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित असणं बंधनकारक असेल. धीरज भोईर, सचिन नाईक प्लीज आपण या. सिद्धेश म्हात्रे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरला बोला जातोय. स्ट्रॉंग अपील केली आपण. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही अंपायर सल्ला मसलत करतील, चर्चा करतील. त्यानंतर या बॉलवर काय घडलं हे देखील आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. त्यासाठी दोन्ही अंपायर हेमंत पाटील आणि विनोद भगत यांचा इशारा येतोय. फलंदाज बाद होतोय. आतापर्यंत फलंदाज क्रमांक बाद होतोय 6वा आणि आता ओमीच्या खात्यात 5 गडी बाद आतापर्यंत त्या ओमीच्या या स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. 2 षटक हाताळले आणि या 2 षटकात जर विचार केला तर पहिल्या षटकात फक्त 7 धावा, 2 गडी बाद आणि तिसऱ्या षटकात 8 धावा, 3 गडी बाद. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. फलंदाज बाद झाली. 6 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 आकड्यावर. आता मात्र 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल ती
16 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. समोर आहे मयूर भोईर, व्हेरी डेंजरस मॅन. संकट मोचकच्या भूमिकेत अनेक वेळा या खेळाडूला पाहिलंय आणि टीम अडचणीत आहे आणि या अडचणीतून बाहेर काढावं लागेल. पहिलाच बॉल फेस करत असताना खूप चांगला स्ट्रोक आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 27. 12वी टीम. हा शेवटचा कॉल असेल. आयोजकांच्या वतीने वारंवार तुम्हाला सूचित केलं जात आहे आणि हे षटक संपल्यानंतर लगेच आपण टॉस करूया. काळाचा पोरगा असेल, विशाल म्हणून नाव आहे त्याचं, माझ्या हाईटचा. समीकरण असेल 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि 15 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. नवीन फलंदाज हिमांशू पाटील हा फलंदाज देखील पाहू शकाल. डावखोरा फलंदाज आहे, क्षमता आहे आणि आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा हेमंत पाटील यांच्या माध्यमातून येथे आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. व्हाईट बॉल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28-28. अजूनही धावांचा विचार केला तर तब्बल 14 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 14 धावा असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 42 धावांचे टार्गेट आणि 2 षटक हाताळत असताना 5 गडी बाद केलेत. ओमी केणीने अप्रतिम षटक गोलंदाजी केली आणि ते लगातारचा दुसरा. अशी गोलंदाजी जर तुम्ही कराल तर नक्कीच विजयापासून वंचित राहाल. त्यासाठी चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करावी लागेल. कौतुक करेन मयूर भोईरचं. काही सेन्सिबल क्रिकेट खेळ आहे. षटकारानंतर स्ट्राईक रोटेट केले जात आहे. अनेक वर्षाचा अनुभव देखील आहे मयूर भोईरकडे आणि त्याचाच फायदा या मॅच मध्ये देखील करताना दिसतोय. स्वर्गीय धर्मवीर आनंद निगे चषक या स्पर्धेमध्ये देखील विक्रोळी या टीम कडून खेळत असताना मयूर भोईर आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि बॉल जातोय घोषित क्षेत्रात. अगदी वरच्या टोकाला चेंडू लागतोय आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. ती सिंगल बेल सिंगलने टीमची धावसंख्या 30 आकड्यावर जाऊन पोहोचते. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 5-10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 42 धावांचे इक्वेशन या मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल आलाय. 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. साईनाथ देवा वर्सेस जुगव 11 असा सामना पाहतोय. 2 ऑक्टोबर टीम आणि या स्पर्धेचा पहिला दिवस
साकारत असताना जोगाव क्रिकेट क्लब या मैदानामध्ये चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम स्वर्गीय हरिश्चंद्र आत्माराम भोईर माजी नगरसेवक चषक 2022 चा थरार 10 बॉल आणि 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मोठा फटका लगवला जातोय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. जितेन केळीचं कौतुक करेल आणि आपण पाहू शकाल इथे सिंगल वर समाधान मानावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जितेन केणी एक्सपिरियन्स मॅन आहे आपल्या टीम साठी. धावा वाचवण्यात यशस्वी झालाय या मॅच मध्ये. आता मात्र मॅचचं इक्वेशन असेल ते म्हणजेच 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अशीच मॅच दुसरी मॅच रंगली होती. मर्याई गावदेवी जुगाव वर्सेस जय बालाजी आणि काय घडलं त्या मॅच मध्ये. अगदी 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना 1 बॉल 2 धावा असं समीकरण पाहायला मिळालं आणि तो सामना राबाडी टीम सामना जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश देखील केला. स्विंग इन मिस, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर रोल केलाय इथे साहिल नाईक या गोलंदाजाने. इम्प्रेसिव्ह कामगिरी DKPL अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात. साहिल नाईक टॅलेंट आहे या दिवानगरीचं. यावेळेस आपला टॅलेंट दाखवत असताना या मॅच मध्ये मयूर भोईरकडे क्षमता आहे, धमक आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, लगातारचा दुसरा बॉल. आतापर्यंत डॉट बॉल प्रेशर मध्ये आहे टीम. आता मात्र जुगाव 11. आता समीकरण असेल ते म्हणजेच 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे आपण पाहू शकाल. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता. यावेळी सिंगल बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक संपला गेलाय 4. 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 या आकड्यावर. बाबूशा आपल्या टॉस बॉस या मंचावर दोन टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले जातील आणि आमच्या समेत असतील बाबूशा. टच की बात करेंगे पर प्रकाश और रोहित साहब देखिए उनके हाथों से टॉस किया जाएगा. ज़्यादा वक्त नहीं लेंगे. मैच बहुत क्वेश्चन मोमेंट चल रहा है यहाँ पर. टॉस के साथ साथ चलेंगे कमेंट्री बॉक्स पर. धारावाही बनाम बात करेंगे यहाँ पर. कैलाश वासी राकेश हिमांशु उसमें धारावाही और बुनखड़े इलेवन बुनखड़े कोलकाता. यहाँ पर देखिए उन्हें टॉस जीते डिसीजन क्या रहेगा देखिए आपका सबसे पहले फील्ड फर्स्ट. तो चलिए दोनों टीम बेस्ट ऑफ लक देना चाहूँगा यहाँ पर क्योंकि 10 रनों की जरूरत है. शायद 6 गेंद. मैच बहुत बढ़िया मोमेंट में है. चलते विघ्नेश मुरलीसर के पास. क्रुशल मुवमेंट आहे जिकडे समीकरण होतं 10 बॉल 12 धावा. आता समीकरण आहे 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्या हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट करावा लागेल. ही जिद्द ठेवली साईनाथ देवा टीमने आणि अखेरपर्यंत हार पत्करली नाही. अजूनही 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत मयूर भोईर आहे तोपर्यंत तोपर्यंत टीम जुगावला आशा असेल की ही मॅच आम्ही नक्की जिंकू. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सागर नाईक. समजो त्याला इथे चांगला स्ट्रोक आहे. चेंडू स्लोवर रिझन मध्ये घेण्याचा प्रयत्न काय घडलाय. आल्यावर बोललो सांग बोला काय गावाला आणि इथे 1 धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केला गेलाय आणि सामन्याचं इक्वेशन सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल. समीकरण असेल तर म्हणजे 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावा असं समीकरण आहे आणि मयूर भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम साठी संघर्ष करतोय. मी काढलेत पैसे पाठव. ज्यावेळी हेलिकॉप्टर लगवला गेला चेंडू हवेत आहे त्या खाली जितेन पोहोचेल का काय. क्रुशल मुवमेंटला कॅच मिस केली आहे. जितेन केळी सारख्या एक दर्जेदार खेळाडू कडून होते चूक आणि चूक मात्र
कॅच मिस केली की ही मॅच मिस केली आहे. जितेन केणी स्वतःवर नाराज असेल. यावेळेस मॅच इक्वेशन असेल 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काय मॅच, काय सामना आहे आणि या मॅच मध्ये दुवादार परफॉर्मन्स दाखवावं लागेल. इथे नशीब यावेळेस मात्र मयूर भोईरच्या दिशेने आहे, कारण की एक सोपा झेल सुटलाय आणि क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि यावेळेस कॅच ड्रॉप झाली आहे. समीकरण असेल 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बिल्कुल विघ्नेश सर, बात करूंगा वो कैच नहीं था, जैसे कहते ना ओ हो मामा ठाकुर, अरुण भी गए और सपना भी भाग गई, क्योंकि कैच भी छोटा या मैच भी छोटा, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. येस, या मॅच मध्ये जिद्दीने चिकाटीने बॅटिंग करतोय. जिद्द आणि चिकाटी जोपर्यंत तुम्ही सोडत नाही ना तोपर्यंत परिस्थिती तुमचं काही वाकडं करू शकत नाही, हे दाखवतोय मयूर भोईर या मॅच मध्ये. आता मात्र इक्वेशन आहे 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. त्यावेळेस टॉपिक सध्या आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे आणि लगातारचा दुसरा झेल इथे सुटला गेला आणि काय घडलं. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत जुगाव के साथ है. एक बार नहीं, लगातार साथ है. लगातारचा दुसरा झेल सुटलाय. आपण पाहू शकाल मॅच मध्ये इथे काय घडलंय. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्रिकेट म्हणावं लागेल. बिल्कुल विघ्नेश सर कहते हैं ना, मुन्ने बदनाम हुए डार्लिंग तेरे लिए. अंपायर मना कर रहे हैं निश्चित रूप से. विघ्नेश सर क्या ड्रामा बन रहा है मैदान के अंदर, देखिए बहुत छोटी छोटी गलती कर रहे हैं यहाँ पर, छोटा नहीं बहुत बड़ी गलती कर रहे हैं. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस. मयूर भोईरला मिळते 2 जीवदान लगातारच्या 2 बॉलवर. आता मात्र पुढचा चेंडू आणि इथे फटका चांगला. तिसरा चेंडू आणि तिसरा चेंडू हवेत आहे आणि यावेळेस कुठली चूक न करता इथे अडथळा येतोय साहिल नाईक. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, कहाणीने पुन्हा एकदा एक वेगळ्या मोड मध्ये. लॉट ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स इन दिस मॅच. क्रुशियल मुवमेंट वर विकेट्स मिळते मयूर भोईरचा आणि यावेळेस समीकरण असेल ते म्हणजे 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. क्या बात है, क्या मैच बन रहा है विघ्नेश सर. देखिए ये मैच कांटों का हो चुका है. दर्शकों के धड़कने बुलेट ट्रेन यानी धक धक धक, और यही तो ग्रामीण मैच की खासियत है विघ्नेश सर, जो कोयला को कोहिनूर बना सकता है. आने वाला 2 गेंद 4 की जरूरत है. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. संघर्ष, स्ट्रगल पाहायला मिळाला. मयूर भोईरला जीवनदान मिळालं होतं पण त्या जीवनदानचा फायदा घेऊ शकला नाही. मॅच वेगळ्या मोड मध्ये आलाय. मॅच मध्ये इक्वेशन असेल ते 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जोगावच्या सगळ्या मॅचेस आज क्रुशियल मुवमेंट मध्ये आणि चुरशीच्या पाहायला मिळतात. समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये हिमांशू पाटील पाहायला मिळतोय आणि वैभव भोईर नॉन स्ट्राईक एंड वर आहे. संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय आणि जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगल वर येत नाही असं म्हटलं जातं. तो संघर्ष करावा लागेल. आता हिमांशू पाटील या फलंदाजाला आपला जलवा दाखवावा लागेल. सागरने इम्प्रेस केलाय. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कुलमेका प्रकाशी चांगला स्ट्रोक आहे. सिंगल मिळते. जितेन केणी या मॅच मध्ये खलनायकच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. झेल सुटला आणि त्यानंतर जिथे 1 धाव होती तिथे तब्बल 4 धावा मोजल्या गेल्या आणि इथे विजयाच्या समिताला होता. इथे प्रभाकर भोईरचे म्हणजे सोबत आहेत आणि क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांचं योगदान असेल. समाज कार्यामध्ये नेहमीच योगदान आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेच्या निमित्तानं ते देखील आमच्या सोबत